हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या द मगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। हे आपलं मेन फॅब्रिक आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लाइनिंगचं पीस इथे त्याच कलरचं घेतलेलं आहे। आता आपल्याला कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघूयात। सर्वप्रथम तर इथे आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे, कारण का आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यावी लागेल। त्यासाठी आपण नेहमी तर पेपरवरच कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा पेपरवरच कटिंग करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कापड पूर्ण जे काय आहे तुमचं तुम्हाला पुरेल, कुठेही कमी पडणार नाही। त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड पेपर करायचा आहे। फोल्डेड बाजू ही आपल्या साईडने ठेवायचं आहे। एकाच पेपरमध्ये आपण दोन्ही पार्ट काढून घेणार आहोत। आता इथे मी उंचीची मार्किंग करत आहे। जे काही तुमची उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। माझी 13 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे आणि 14 इंच वरती 2 पॉइंट काढून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। ही आपली उंचीची लाईन असणार आहे। इथे आपण बॅक पार्टची मार्किंग करत आहोत अगोदर, नंतर मग आपल्याला समोरच्या पार्टची कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आपण बघणार आहोत। इथे आपण काय करणार आहोत, एकदाच दोन्ही पार्टची कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण इथे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट असं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येईल। आता इथे मी शोल्डरचं माप टाकत आहे 5 इंच। त्यानंतर इथे आपण मुंडा जो आहे आपल्याला तो टाकून घेऊया। 5.5 इंच मुंडा मी टाकून घेत आहे। आता इथून सुद्धा परत आपल्याला 5 इंचावरती एक खूण करायचा आहे आणि मुंडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून मुंड्याची जी लाईन आहे ना आपली ती सरळ येईल, तिरकस होणार नाही। एकदम सरळ रेष आपण इथे ओढून घेतलेली आहे। आता आपण छातीचं मार्क करून घेऊया। इथून एक सरळ लाईन ओढून घेऊया आणि ह्यावरतीच आपल्याला छातीचे जो काही छातीचा चौथा भाग आहे तो टाकायचा आहे। आता मी इथे 9.25 इंच छातीचा चौथा भाग टाकत आहे। समोर 1.5 इंच एक्स्ट्राचा शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तुम्ही 2 इंचापर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकता। मी इथे 1.5 इंचचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। खालती कमरेचा भाग टाकायचा आहे। कमरेचा चौथा भाग 9 इंच करून घेतलेली आहे। आता जी मार्किंग केलेली पॉइंट आहे ना ते आपण जोडून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपली कमरेच्या लाईनकडे तिरकस रेष येत आहे। कारण का इथे आपली जी कंबर आहे ना ती छाती बरोबरच आहे। जी आपली छाती 9.25 इंचची आहे त्यापेक्षा थोडंसं 0.5 इंच कमी, म्हणजेच 9 इंच इथे आपली कंबर आहे। त्यामुळे आपली इथे तिरकस लाईन आलेली आहे। कदाचित तुमची इथे सरळ सुद्धा लाईन येऊ शकते। आता इथे आपण कटोरीची मार्किंग करणार आहोत। त्यासाठी आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण समोरच्या पार्टची सुद्धा मार्किंग ह्याच पेपरवरती करणार आहोत, कारण का इथे दोन्ही पार्ट आपल्याला एकदाच कटिंग करायचं आहे। त्यासाठी समोरच्या पार्टसाठी आपण इथे 1/2 इंच एक्स्ट्राचा वाढवून घेतलेला आहे। आता इथे बॅक साईडचा मुंडा ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी मी इथे साधारणतः 1.5 इंचावरती इथे कोण्यावरून आकार देऊन घेतलेला आहे। नंतर मग इथे लाईनचा सेंटर काढलेला आहे। सेंटरमध्ये एक पॉइंट काढून अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला, बॅक पार्टच्या मुंड्याला आकार देऊन घेत आहे। हा आपला बॅक पार्टचा मुंडा असणार आहे। जरी इथे आपण एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे खालच्या साईडला, तरी इथे आपल्याला बॅक पार्टचीच मार्किंग करायचं आहे, कारण का समोरचा मुंडा हा आतल्या साईडने द्यायचा असतो, त्यामुळे तो आपण नंतरच्या पेपरवरती देऊयात। हा आपला बॅक पार्टचा मुंडा आहे। तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण कटिंग करायची आहे। आता आपण इथे समोरचा मुंडा सुद्धा ड्रॉ करून घेऊया। साधारणतः 1 इंचावरती इथे आपल्याला समोरचा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कर्वा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला समोरचा मुंडा असणार आहे। आता इथे आपण गळ्याची मार्किंग करून घेऊया। आता इथे आपण गळ्याच्या मार्किंगसाठी इथे मी 2 इंचावरती जे खूण काही केलेली तुमची आहे। गळा लांबी असेल त्यानुसार तुम्ही इथे टाकून घ्या। आता हे बॅक पार्टची आपल्याला कटिंग करायचं आहे। जी जशाच तशी मार्किंग आहे ना ती आपण कट करून घेऊयात। मग नंतर आपल्याला इथे समोरचा भाग कट करायचा आहे। इथे आपण दोन्ही पार्ट एकदाच कटिंग करणार आहोत, त्यासाठी आपल्याला खालचा मुंडा कट करायचा नाही, फक्त बॅक पार्टचा वरचाच मुंडा इथे कट करून घ्यायचा आहे। आता हे जे आतमधून फोल्ड आहे ना ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे।
इथे आपले दोन्ही पार्ट बाजूला करून झालेले आहेत. आता एका पार्टवरती इथे आपल्याला 1/2 इंचचा जो आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ते आपल्याला कट करायचं आहे, कारण का हे आपला बॅक पार्ट असणार आहे. बॅक पार्टमधून आपल्याला हे 1/2 इंच मायनस करायचं आहे. 1/2 इंच फक्त आपल्याला समोरच्या साईडलाच लागणार आहे, कारण का आपल्याला क्रॉसपट्टी आणि क्रॉसपट्टी जोडण्यासाठी एक्स्ट्राचं फॅब्रिक लागणार आहे. त्यामुळे आपण 1/2 इंच वाढवून घेत असतो कटोरीसाठी. हे आपला बॅक पार्ट तयार करून झालेला आहे. गळा रुंदी इथे आपण 2 इंचाची टाकायचं आहे आणि आता गळा लांबी टाकून घेऊयात. गळा लांबी 9 इंच तयार आहे. त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला तुम्ही आणखी थोडंसं ब्रॉड करायचं असेल गळा रुंदीमध्ये तर तुम्ही इथे ब्रॉड करून घेऊ शकता. मी इथे 2 इंचाची खालच्या साईडला सुद्धा ब्रॉड दिलेला आहे आणि पूर्ण गळ्याला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही नेक घेऊ शकता. मी इथे गोलच गळा तयार ठेवणार आहे, त्यामुळे मी गोल गळा कट केलेला आहे. हा आपला बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे, तो आपण साईडला ठेवूया आणि आता समोरच्या पार्टची मार्किंग करून घेऊया आणि काय काय चेंजेस करायचे ते बघूयात. इथे आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग करायचं आहे 3.5 इंचावरती, हुकपट्टीच्या साईडने 3.5 इंचावरती आणि जो आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथे आपल्याला 3.25 इंचावरती अशा प्रकारे 2 पॉईंट काढून असे जोडून घ्यायचं आहे. ही आपली क्रॉसपट्टी असणार आहे. मी ते सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने थोडंसं वरच्या साईडला मी कर्व आकार देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीला, जेणेकरून आपली जी क्रॉसपट्टी आहे ना ती व्यवस्थित बसणार आहे. कुठेही अशी क्रॉसपट्टी आल्यासारखी दिसणार आहे. एकदम स्ट्रेट पट्टी इथे मी काढलेली नाही आहे. आता इथे कटोरीची मार्किंग करण्यासाठी मी जो मुंडा आहे ना तिथून 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. परत मी गळ्याला मार्क करून घेत आहे. गळा इथे आपला 6 इंचाचा तयार असणार आहे. 5.5 इंच तयार होणार आहे. 6 इंच मी गळा लांबी टाकून घेतलेली आहे आणि गोल असा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. गळा रुंदी इथे मी 2 इंचाचीच घेतलेली आहे. जेवढी बॅक पार्टला गळा रुंदी घेतली होती तेवढीच समोरच्या पार्टमध्ये सुद्धा गळा रुंदी आपल्याला घ्यायचा आहे. आता गळ्याच्या कोण्यावरून 1 इंचावरती आकार देऊन जो 2.5 इंचाचा आपण पॉईंट काढलेला आहे तो घ्यायचा आहे आणि मग कटोरीचा जो मी 6 इंचावरती एक मार्किंग केली होती ती आपल्याला हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता जो आतल्या साईडचा मुंडा आहे समोरचा तो आपल्याला जशास तसा कट करून घ्यायचा आहे, कारण का ही आपली समोरच्या पार्टची मार्किंग आहे. आता जो गळा ड्रॉ केला होता मी तो गोल गळा कट करून घेते. कटोरीची मार्किंग गळ्याच्या साईडने 1 इंच, मुंड्याच्या साईडने 2.5 इंच आणि जो आपला क्रॉसपट्टीचा पॉईंट आहे ना तिथे मी 6 इंचावरती कटोरी दिलेला आहे. इथे आपली क्रॉसपट्टी सुद्धा सेपरेट करून झाली आहे. आता मी जो आपली कटोरी आहे ना ती कट करून घेत आहे. आता हे आपले भाग कट करून झाले आहेत. बघू शकता तिथे आपली कटोरी वाढवून घ्यायचं आहे. कटोरी वाढवून घेण्यासाठी काय चेंजेस करायचे आहेत ते आपण समोर बघूया. इथे आपल्याला फॅब्रिक पूर्ण म्हणजेच पेपर पूर्ण बसते का हे एकदा चेक करायचं आहे. जर पूर्ण पेपर पुरत नसेल तर एक्स्ट्राचा पेपर घ्यायचा आहे. आता इथे आपण बाहीची कटिंग करूयात. त्यासाठी आपण मुंडा चेक करून घेऊयात. 8.5 इंच आपला मुंडा राऊंड आलेला आहे. आता मी इथे बाहीची कटिंग करणार आहे. आता जिथपर्यंत 8.5 इंच मुंडा आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला एक लाईन ओढून घ्यायचं आहे. आता जी फोल्ड बाजू आहे ना फोल्ड बाजूनेच ही सर्व मापे टाकून घ्यायचं आहे. 8.5 इंचावरती मुंडा टाकून झालेला आहे. बाही लांबी टाकून घेऊयात 6.5 इंच. इथे आपली 5.5 इंचाची बाही तयार होणार आहे, त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलेला आहे. आता ही जे आपली मुंड्याची लाईन आहे ना ती आपण सरळ ओढून घेतलेली आहे. इथे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता तिथून आपण बाहीचा डाऊन देऊन घेऊया. बाही डाऊन इथे आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस मुंडा ठेवायचा आहे. जे काही तुमचा मुंडा आलेला असेल तिथे क्रॉस स्टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला इथे जी काही आपल्याला कॅप हाईट भेटेल अशी इथे मी 2.5 इंचावरती कॅप हाईट टाकून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सिंपल बाहीची कटिंग करून घेत आहे. क्रॉस मुंडा ठेवलेला आहे आणि जिथे क्रॉस मुंडा आलेला आहे तिथेच मी बाहीची कॅप हाईट टाकून घेतली आहे. इथे समोर 1.5 इंचाचा एक्स्ट्रा शिलाई मार्जिनमध्ये वाढवून घ्यायचं आहे. जे काही तुम्ही ब्लाऊजमध्ये वाढवून घेतलं असेल तेच तुम्हाला बाहीमध्ये सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. आता ह्या लाईनचं सेंटर काढायचं आहे. सेंटर झाल्यानंतर आणखी एक सेंटर काढायचं आहे. पूर्ण मार्किंग करत चालायचं आहे. त्यानंतर आणखी एक ह्या सेंटरचा सुद्धा सेंटर काढायचा आहे.
बघू शकतात तुम्ही इथे मी 3 सेंटर काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 2 इंचवरती एक खूण करायचा आहे. आता दंडघेर टाकून घेऊयात 6 इंच. त्यासमोर 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही पॉईंट जोडून घेतले आहेत. आता इथे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. बाहीचा शेप अशा प्रकारे जे पॉईंट आपण काढलेले आहेत ना त्यावरूनच आपल्याला इथे द्यायचा आहे. जर तुम्हाला बाहीचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला बाहीची कटिंग व्यवस्थित समजेल. ह्या व्हिडिओमध्ये मी थोडंसंच डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शेअर केले आहे कशा पद्धतीने आपल्याला बाहीची कटिंग करायचं आहे आणि मुंडा किती ठेवायचा आहे, कशा पद्धतीने मुंडा राऊंड मोजायचा आहे हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. इथे आपल्याला समोरच्या मुंड्याचा सुद्धा आकार द्यायचा आहे. हे मार्किंग आपल्याला जशास तशी कट करून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही इथे बाहीची कटिंग करून आपली झालेली आहे. जो समोरचा मुंडा आहे ना तो सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. इथे आपली बाहीची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे समोरचा सुद्धा मी शेप देऊन घेतलेला आहे. हा आपला समोरचा शेप आहे. हे आपल्याला मार्क करून ठेवायचा आहे जेणेकरून आपण उलटसुलट भागावरती बाहीची कटिंग करणार नाहीत. एका साईडने बाहीची कटिंग होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण मार्क करून ठेवायचा आहे. आता आपल्याला इथे कटोरी वाढवायचं आहे. त्यासाठी आपली जी कटोरी आहे ना निघालेली ती आपल्याला घ्यायचं आहे आणि सेम ॲज इट इज आपल्याला जशीच तशी ती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे किंवा सिंगल फोल्ड घेतलं तरी चालेल, कारण का आपल्याला इथे फक्त एकच कटोरी वाढवली तरी चालेल. हे आपलं मेन फॅब्रिक नाही आहे, फक्त आपलं हे न्यूजपेपरचं फॅब्रिक आहे. त्यामुळे आपण इथे एक्स्ट्राचं 2 फॅब्रिक घेतलं नाही तरी चालेल, सिंगली फोल्ड पेपर घेतला तरी तुम्ही चालेल. अशा पद्धतीने मी एकच पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती जी आपली कटोरी निघाली होती त्याचीच मार्किंग जशीच तशी करून घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला बाजूने वाढवून घ्यायचं आहे कटोरी. त्यासाठी आपण बघूयात. आता इथे आपल्याला कटोरी वाढवावी लागेल. त्यासाठी आपल्याला जो स्ट्रेट लाईन आहे ना तिथून आपण 1.5 इंचावरती असा एक पॉईंट काढून घेऊया आणि तिथून अशी सरळ लाईन ओढून घेऊया. जो एका साईडचा टोक आहे तिथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे. आता दुसऱ्या साईडचा टोक आहे ना तिथे सुद्धा 1.5 इंचच वाढवायचा आहे. दोन्ही साईडने मी 1.5 इंच वाढवून घेतलेले आहे. आता जो आपला स्ट्रेट लाईनचा भाग आहे ना तिथून आपल्याला साधारणतः 1/2 इंचपर्यंत वाढवायचा आहे आणि जो कर्व गळ्याचा आकार आहे ना तिथून आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि जो कर्व आकार आहे ना तिथून आपल्याला वरच्या साईडला कमी कमी करत जायचं आहे. बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जिथे तिरकस लाईन आहे ना तिथून आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता जी आपल्याला लाईन मिळालेली आहे ना तिचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तिचा सेंटर काढण्यासाठी टेप आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि जिथे आपल्याला पॉईंट मिळालेला आहे सेंटर त्यापासून स्ट्रेट अशी सरळ लाईन ओढून घ्यायचं आहे. तिथे 1.5 इंचापर्यंत इथे आपल्याला लाईन ओढायची आहे. हा जो पॉईंट आपल्याला भेटलेला आहे तिथून आपल्याला हे जो दोन्ही साईडने वाढवलेली कटोरी आहे ना त्या साईडने आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिरकस स्केल ठेवायचं आहे आणि मग आपल्याला कटोरी जोडून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही दोन्ही बाजूला मी इथे कटोरी जोडून घेतलेली आहे. आता ही कटोरी आपण कट करून घेऊया. ही मार्किंग केलेली कटोरी आपल्याला जशीच तशी कट करायचं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की आता ही जी कटोरी आहे ती आपण जशीच तशी कट करून घेऊया. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच शिलाईची रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ह्यानंतर स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. बाय बाय.